PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया आजच्या कथेला. तुझं सवे बहरली प्रीत भाग 29. कुंदाचा निर्णय. लेखिका प्राची सोळे. विराज आणि त्याचे आई बाबा निघून गेले आणि सानेवाड्यात आनंदाला उधाण आले. आरवने तर नाचत गाणे सुरू केले. गोड गोजिरी लाज लाजरी ताईच होणार नवरी, फुला फुलांच्या बांधून माळ मंडप घाला हो दारी. आरव सुमन भोवती गोल गोल फिरत नाचू लागला. सगळे त्याच्या बाललीला पाहून हसू लागले तर सुमन लाजून गोरीमोरी होत होती. आदित्यने सुमनला कॉंग्रॅट्स केले. सुमन, आय एम व्हेरी मच हॅपी फॉर यू. विराज अँड यू आर मेड फॉर इच अदर. आय मीन इट. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर माय अर्लियर बिहेवियर. त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. अरे इट्स ओके. झालं ते झालं. मी कधीच विसरले ते आणि तूही विसरून जा. जस्ट बी हॅपी. तिने हसून म्हटले. रात्रीचं साधंच जेवण झाले. बरं का यशवंता, उमा, अगं आपल्याला खूप कामं करायची आहेत. या घरची 2-2 लग्न आहेत. चांगली कंबर कसायला हवे. कुंदा हसून म्हणाली. हो तर ताई, अहो किती कामं आहेत. मला तर आत्तापासून भारी चिंता लागून राहिली. माझ्या सुमनसाठी दागिनेही करायचे आहेत. उमा भाऊक झाली. आई, मला दागिने वगैरे काही नको. तुझे आणि अण्णांचे आशीर्वाद हवेत. विराजही बोलेत. आई बाबांना जास्त ताण पडेल असं काहीही करायचे नाहीये. आपल्याकडून त्यांना काहीही नकोय. आरवचं सगळं पुढचं शिक्षण आहे. किती समंजस विचार करतो विराज. आम्ही भाग्यवान असा जावई मिळाला, अण्णा म्हणाले. लग्न कसं करायचे ते आपण सारे बसून ठरवू. तेव्हा सुधाच्या आई वडिलांनाही बोलावून घेऊ, मनोहरराव म्हणाले. मागची सगळी आवरावर उमा सुमनने केली. सगळे कालपासूनच्या धावपळीने दमले होते. तुम्ही जा सारे झोपायला. मी आणि भाऊजी जरा बोलतो, अण्णा बोलले. उमा, सुमन, आरव, आदित्य आपापल्या खोलीत गेले. कुंदा तिच्या खोलीत जाण्यासाठी जिना चढत होती. ती खोलीत आली आणि तिच्या आवडत्या आरामखुर्चीत बसली. डोळे मिटले आणि डोळ्यासमोर 28 वर्षांपूर्वीचा अतिशय वाईट पद्धतीने अपमान केलेल्या एका मुलीचा चेहरा आला. कुमारी मंजिरी बापट. हो, तीच ती मुलगी जी आज सुमनला सून म्हणून बघायला आली होती. विराज तिचा मुलगा आहे. कुंदाने मंजिरीला पाहता क्षणी ओळखले होते. मंजिरीच्या चेहऱ्याकडे पाहून ती गोंधळली होती हे समजत होते. पृथ्वी गोल आहे म्हणून कदाचित एका टोकाकडून निघालेला माणूस दुसऱ्या टोकाच्या अंतापर्यंत न पोचता तो फिरून पुन्हा त्याच बिंदूवर येतो. कारण कोणाला माहीत होतं आपण जाणून बुजून केलेलं वाईट कृत्य एवढ्या वर्षांनी फिरून आपल्याकडेच येईल. जर असेच अनोळखी म्हणून त्या कधी समोर आल्या असत्या तर कुंदाने पुन्हा गरळ ओकली असती. परंतु आत्ताची परिस्थिती पूर्ण वेगळी होती. तिची लाडकी भाची सुमनच्या आयुष्याचा प्रश्न होता. तर ज्याने तिला माणसात आणलं, तिच्या अहंकाराला सोज्वळतेची झालर लावली त्या विराजचा. जसं मी तिला ओळखले तसं मंजिरीने मला ओळखले असेल. आता हा डाव हातात आहे. ती या लग्नाला नकार देऊ शकते. विराजवर दबाव दडपण आणू शकते कारण ती त्याची आई आहे. पण मी सुमनची आई नाहीये. माझ्या त्या कृत्यामुळे यशवंता, उमा, सुमन सारेच भरडले जातील. माझ्या चुकीची शिक्षा त्यांना भोगावी लागते. नाही कुंदा, असं होता नाही. तुला हरण्याची सवय नाहीये. विराजने तुला जिंकून दिले. आता स्वतःच्या सामर्थ्यावर जिंकायचं आहे तुला. यात विराजही मदत करू शकत नाही. मला मंजिरीला भेटायला हवं. तिची हात जोडून माफी मागेन. पूर्वीची कुंदा मेली. आता जी कुंदा आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. तुझ्या मुलानेच तिला माणसात आणले आहे. माफी मागण्याने मी लहान होणार नाही. पण तुटणारी 2 घरे जोडली जातील. कुंदाचा निर्णय झाला. मंजिरीला भेटायचे, तिच्याशी बोलायचे, तिला समजवायचे. खोलीतली लाईट लागली तसं तिने डोळे उघडले. अगं, तू अजून जागीच? आणि हे काय, चेंज पण केलं नाहीस? बरं वाटतंय ना? अण्णांशी बोलून वर खोलीत आलेल्या मनोहररावांनी कुंदाला असं बसलेलं बघून काळजीने विचारले. नाही, काही नाही झाले. मी ठीक आहे. थोडा वेळ बसले एवढंच. कुंदा उठत बोलली. नाही कुंदा, हे असंच नाही आहे. तू आणि अशी बसणं अशक्य. तुझा चेहरा सांगतोय काहीतरी बिनसले. मला सांग काय ते. मनाला कुरतडू नकोस. मनोहर तिच्या समोर बसत बोलले. आता परिस्थितीपासून पळायचे नाही, फेस करायचे. मग कुंदाने जराही आडेवेडे न घेता त्यांना त्यावेळी काय झाले ते सगळं सविस्तर सांगितले.
सगळं ऐकून घेतल्यावर त्यांनी विचारले, तू काय ठरवलं आहेस? तुझा काय निर्णय झाला? मी मंजिरीला भेटणार, तिची माफी मागणार, ती जे बोलेल ते ऐकणार, पण हे लग्न होणार. तिने तिचा निर्णय सांगितला. शाबास कुंदा, तू जिंकणार. याही वेळी तू जिंकणार. चांगला विचार करून करतेस ना, मग चांगलंच होणार. मला विश्वास आहे, मनोहर आनंदाने बोलले. कुंदाने प्रेमाने त्यांचे हात हातात घेतले. मनोहररावांनी तिला जवळ घेतले. मंजिरीला सगळं नीट आणि छानच होईल असा विश्वास देऊन विराज जॉबला गेला. बाबांना गोवामध्ये चांगलं हॉटेल सर्च करायला सांगितले. कंटाळा आला तर कुठे बाहेर फिरून या, कोकणात निसर्ग सौंदर्याची कमी नाही. त्यांना सगळं समजावलं आणि गाडी घेऊन निघाला. अण्णा सुमन आवरून शाळेत निघाले. आदित्यने सुमनकडे निरोप दिला सुधासाठी. संध्याकाळी तो तिला शाळेजवळ भेटायला येणार आहे. हो, नक्की सांगते, सुमन हसून बोलली आणि अण्णांबरोबर निघाली. जसा आज आदित्य सुधाला भेटणार तसा विराजही मला भेटायला येईल तर किती बरं होईल. 2 दिवस त्याच्याशी एका शब्दाने धड बोलणं झालं नाहीये. तिचं मन नाराज झाले होते. अण्णांच्या मागून ती मुकाट्याने चालत होती. तोच गाडीचा हॉर्न अगदी जवळून वाजला. ती बाजूला झाली व बघितले आणि तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. विराज तिच्या समोर होता आणि तिच्याकडे बघून हसत होता. अण्णा थांबले. या, मी सोडतो, विराज म्हणाला. नको, शाळा आली जवळ, आम्ही जाऊ पायी, अण्णा बोलले. त्याने सुमनकडे पाहिलं. तिनेही मानेने नकार दिला. विराज पटकन खाली उतरला व त्यांच्याजवळ आला. बरं, ठीक आहे, पण अण्णा, एक परवानगी हवी होती, विराजने म्हटलं. सांग ना विराज, अण्णा बोलले. त्यांना अंदाज आला होता. संध्याकाळी सुमनला भेटू का? जास्त उशीर नाही करणार, विराज पटकन बोलला. अण्णा हसले. हो, चालेल ना, आणि येताना सगळे एकत्र या, ते बोलले. एकत्र? आदित्यही संध्याकाळी सुधाला भेटायला जाणार आहे. आत्ता सुमनकडे निरोप देत होता, अण्णा म्हणाले. आता मात्र शाळेजवळ सोडच. बोलण्यात 2-3 मिनिटं गेली. अण्णा म्हणाले. हो, चला ना, विराज पटकन गाडीकडे जात बोलवला. दोघे गाडीत बसले. आपल्या मनातलं इतकं लगेच खरं होईल याचा विचार करून सुमन सारखी लाजत होती. शाळेजवळ त्या दोघांना सोडून विराज पुढे गेला. धरणावर साहेबांबरोबर टेक्निकल प्रॉब्लेम बघून विराज केबिनमध्ये आला. सखाराम त्याला चहा घेऊन आला. साहेब, कोणी कुंदा दामलेबाईंचा फोन आला होता. बरं, नंबर दिलाय का? हो, दिलाय. सखारामने नंबर लिहिलेला कागद त्याला पुढे केला. धन्यवाद सखाराम, विराजने कागद घेतला. त्याच्या ओठांवर हसू होते. सखाराम निघून गेला. चहाचा एक घोट घशाखाली गेल्यावर त्याला अजून एनर्जी आली. सखा मित्रा, चहा पियावा तो फक्त तुझ्याच हातचा. विराजने त्याची मन भरून स्तुती केली. कागदावरच्या नंबरकडे एक वर पाहिलं आणि टेबलावरचा रिसिव्हर उचलला. नंबर डायल करून तो वाट पाहू लागला. हॅलो, कुंदा आत्या, विराज बोलतोय. तुम्ही कॉल केला होता का? विराज, अरे तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना? मला महत्त्वाचे बोलायचे होते जरा, कुंदा आत्या म्हणाली. आत्या, आत्ताच काम संपवून आलोय, बोला ना. विराज, मला मंजिरीशी तुझ्या आईशी बोलायचे आहे आज. शक्य होईल का? आत्या, आईला भेटायचे आहे. लग्नाची बोलणी करणार की काय? विराजने हसत विचारले. कम ऑन विराज, आय नो शी मस्ट हॅव टोल्ड यू एव्हरीथिंग. एम आय राईट? कुंदा म्हणाली. येस आत्या, आय नो एव्हरीथिंग. काल रात्रीच कळले, विराजने स्पष्टच सांगितले. विराज, तुझा हाच स्वभाव मला आवडतो. सगळं खरं बोलतोस. बाळा, त्यासाठीच मला मंजिरीशी बोलायचे आहे. तिची माफी मागायची आहे. भूतकाळातील सावल्या कोणाचा भविष्यकाळ बिघडवायला नकोत. आणि तू मंजिरीशी बोलला असशील, तिला तुझ्या परीने समजावलेली असेल. इफ आय एम नॉट रॉंग. आत्या,
तुम्ही सुद्धा मनकवडे आहात बघा. आईशी बोललो आहे, ती तुम्हाला नक्की भेटेल. कधी भेटायचे आहे ते सांगा, कारण 2 दिवसासाठी ते गोव्याला फिरायला जाणार आहेत. अरे वाह, छान. येऊ दे फिरून. आज पॉसिबल असेल तर आजच भेटते. आता ताकाला जाऊन भांडं लपवायचे नाहीये. जे आहे ते बोलून घेणार. मागाहून मनात काही किलमिश राहायला नको. कुंदा बोलली. ओके, मी हॉटेलला कॉल करतो. बाबा आई बाहेर फिरायला गेले नसतील तर त्यांच्याशी बोलतो आणि टायमिंग ठरवतो. तुम्हाला 10 मिनिटात कॉल करून सांगतो. चालेल का? विराजने विचारले. हो चालेल. आज कसंही तिच्याशी भेट करून देच विराज, कुंदा म्हणाली. हो आत्या, मी सांगतो लगेच, असे म्हणून त्याने फोन ठेवला. विराजने हॉटेलला फोन केला व रूम नंबर सांगितला. फोनवर कोणीतरी यायची तो वाट पाहू लागला. हॅलो बाबा, विराज बोलतोय. हां, बोल रे. बाबा, कुंदा आत्याला आईला भेटायचे आहे आज. पण त्यापूर्वी सांगा, तुमचं हॉटेल सर्च करून झालं का? कुठे बाहेर फिरायला जाताय का? तसं मी त्यांना सांगतो मग, विराज म्हणाला. थांब, ऐक. आम्ही 3-4 हॉटेल्स बघून ठेवले आहेत. तू इथे आल्यावर फायनल करूया. बाहेर फिरायला जात नाही, तू कुंदा आत्याला भेटायचे सांग. कसं आहे ना, मंजिरी आणि त्यांचं बोलणं होऊन जाऊ दे, म्हणजे मंजिरी सुद्धा रिलॅक्स होईल, बाबा बोलले. मग ठीक आहे बाबा. कुंदा आत्याला हॉटेलचा ॲड्रेस देतो. त्या दुपारी येतील तिथे. पुढचं तुम्ही ठरवा. ठीक आहे, विराजने प्लॅन सांगितला. हो हो, ठीक होईल. मी आईशी बोलतो. तू त्यांना ॲड्रेस दे इथला, बाबांनी सांगितले. पुढच्या 10 मिनिटात विराजने कुंदा आत्याला फोन करून सगळं सविस्तर सांगितले. कुंदा आत्या मनोहर बरोबर घेऊन हॉटेलला जायला तयार झाली. ऑल द बेस्ट आत्या अँड आई. दोघींचे छान पॅचअप होऊ दे, विराज मनात बोलला. संध्याकाळी त्याला त्याच्या प्राणप्रियेला भेटायला जायचे होते. आज रात्री तो हॉटेलवरच राहायला जाणार होता. आई बाबा गोव्याला निघत असतील तर त्यांना मदत लागेल. विचारात हरवत विराज त्याची बाकीची कामे भरभर उरकू लागला. विराजशी बोलल्यावर कुंदाने मंजिरीला आजच भेटण्याचा निर्णय घेतला. मनोहरना सोबत घेऊन जाणार होते. उमाला तिने दोघं बाहेर फिरून येतो असे सांगितले. शिवाय दुपारचं त्यांचं जेवण न करण्यास सांगितले. अरे वा, कुंदाताई मस्त फिरून या आणि भाऊजींना आपलं कोकण दाखवा, उमा आनंदून बोलली. हो ग उमे, नक्की येतो जाऊन, कुंदा म्हणाली. दोघे बाहेर पडले. रिक्षा स्टँडवर जाऊन त्यांनी दुर्वांकूर हॉटेल सांगितले. रिक्षा धावत होती तसे कुंदाचे विचारही धावत होते. अहो, मंजिरी माझं सारं ऐकून घेईल ना? का नाही? ती तुझं व्यवस्थित ऐकून घेईल, खात्री आहे मला. नाहीतर कालच तुला बघितल्यावर तिने नकार दिला असता. पण ती समंजस आहे. हो, तुम्ही बोलता तसं होऊ दे म्हणजे झालं, कुंदा म्हणाली. मंजिरी, आता जास्त विचार करू नकोस. अगं, त्या स्वतः येत आहेत तुला भेटायला. याचा अर्थ विराज जसं म्हणाला तसं. तिला तुझी माफी मागायची आहे. ती बदलली असेल. वयानुसार तरुणपणातला जोश तोच राहत नाही, मकरंद हसून बोलले. आणि मी आहे, मनोहरराव येत आहेत. काही काळजी करू नकोस. बिनधास्त सामोरी जा. बोलल्याने गोष्टी लवकर सोप्या होत्यात, मकरंद तिचे हात हातात घेत बोलले. मंजिरीने स्मित केले. तुम्ही माझ्यासोबत राहा बस, मंजिरी त्यांच्याकडे बघत बोलली. मी आहेच ग. आणि एक ही जेवणाची वेळ आहे. आपण त्यांना हॉटेलमध्ये जेवण देऊ. बुफे लावलेला असेलच, मकरंद बोलले. हो चालेल, मी तयार होऊन येते, मंजिरी म्हणाली. रिक्षाने त्यांना दुर्वांकूर हॉटेलला सोडले. कुंदा आणि मनोहर रिसेप्शनकडे गेले. त्यांनी रूम नंबर सांगितला. मॅडम, तुमचं नाव काय? रिसेप्शन काउंटरवर उभ्या असलेल्या मुलांनी विचारले. कुंदाने नाव सांगितले. त्याने नंबर लावून मकरंद यांना त्यांना कुंदा दामले भेटायला आल्या आहेत हे सांगितले. तो 2 मिनिटं बोलला व फोन ठेवला. मॅम,
जोगळेकर येत आहेत, आपण प्लीज बसून घ्या. त्यांनी सोफ्याकडे हात करत त्यांना म्हटले. कुंदा आणि मनोहर सोफ्यावर बसले. हॉटेल छान होते, त्यांना आवडले. जास्त वाट पाहावी लागली नाही. 5-1 मिनिटात समोरून मकरंद आणि मंजिरी येताना दिसली. मंजिरीने ड्रेस घातला होता. कुंदा तिला तर मंजिरी तिला, अशा दोघी एकमेकींकडे बघत होत्या. मनोहर, कुंदा उभे राहिले. नमस्कार. मनोहर हात जोडत बोलले. नमस्कार वहिनी, त्यांनी मंजिरीला म्हटले. नमस्कार, मंजिरीही हसून बोलली. आपण चहा कॉफी घेऊया का? मकरंद यांनी विचारले. नको, त्याची आवश्यकता नाही, मनोहरराव म्हणाले. बरं, आता 12:30 वाजलेत. मंजिरी, तुम्ही बोला रूमवर जाऊन. आम्ही बाहेर फिरून येतो, मग आल्यावर इथे हॉटेलमध्ये जेवण करू. काही चालेल का? मकरंदनी विचारले. एकदम बरोबर, आपण येऊया फिरून, मनोहर यांनी संमती दिली. दोघे निघाले व मंजिरी आणि कुंदा रूमवर आल्या. मंजिरीने दार उघडले. दोघी आत आल्या. बसा, पाणी देऊ का? हो, दे थोडं. कुंदा खुर्चीत बसली. समोर गॅलरीतून निसर्गाचं विहंगम दृश्य विलोभनीय दिसत होते. मंजिरीने कुंदाला पाणी दिले. मंजिरी, बस ना. पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत कुंदा म्हणाली. तशी मंजिरी बसली. मंजिरीने कुंदाला लांबून रिसेप्शनमध्ये बसलेले पाहिले तेच, पण नंतर मात्र तिच्या चेहऱ्याकडे बघितलं नव्हते. सारखी नजर चोरत होती. आता ही मंजिरी खालीच बघत होती. मंजिरी, माझ्याकडे बघ. मी तुझ्याशीच बोलायला आली आहे. त्यावेळी मी जे वागली त्याचं काय स्पष्टीकरण देऊ? त्या माझ्या वागण्याला दुसरी बाजू असूच शकत नाही. ते फक्त वाईट वागणे होते. डोक्यात खोटा अहमपणा ठेवून केलेलं वागणं, एखाद्याला कमी लेखण्याचं वागणं, स्वार्थी वागणं, उथळ विकारी वागणं. मधुरा, एक सांगू, कदाचित मरेपर्यंत मी माझा स्वभाव, माझं असं वागणं कधीच बदलले नसते. मरताना सुद्धा या वागण्याची शेवटची चादर अंगावरच घेऊन चिता चढली असते. कुंदा असे बोलली आणि मंजिरी शहारली. तिच्या शरीराला कंप सुटला. तिचे ओठ काहीतरी बोलायला हलले, पण कुंदाने तिला हाताने थांबवले. स्वतःच्या अस्तित्वाला विसरलेली मी खोल अंधाऱ्या पोकळीत पडत होते. तिथून कधीही परत न येण्यासाठी आणि मला कोणीतरी सावरलं. देवदूताचे 2 हात माझ्याकडे झेपावले, मला अंधार द्यायला, आयुष्यात गमावलेल्या गोष्टीची जाणीव करून दिली. आणि अजूनही काही संपले नाही, तर पुन्हा नव्याने सुरुवात होऊ शकते. तो म्हणाला, कशालाही अंत नसतो, कारण अंतानंतर परत नवी सुरुवात होत असते. मंजिरी, तो देवदूत कोण होता माहितीये? विराज, तुझा विराज. एवढं बोलून कुंदा रडू लागली. तुला हक्काने नाही सांगू शकत, पण विनंती तर करू शकते ना. माझी ही नवी सुरुवात आहे. आयुष्याच्या नव्या वाटेवरून मी चालायला जात आहे. त्याची सुरुवात तुझ्याकडून होऊ दे. कुंदा उठली. डोळ्यात पाणी घेऊन दोन्ही हात जोडून ती मंजिरीला म्हणाली, मंजिरी, मला माफ कर. खरंच माझी चूक झाली. त्याचा मला पश्चाताप होतोय. माझ्या चुकीची शिक्षा त्या निष्पाप मुलांना नको. विराज आणि सुमनच्या लग्नाला विरोध करू नकोस. हवं तर मला शिक्षा दे. बोलताना कुंदाला हुंदके येत होते. तिला बोलणे पुढचं जडच झाले. मंजिरीने कुंदाचे दोन्ही हात गच्च पकडले आणि थरथरत बोलली, कोणत्या नावाने हाक मारू मी तुम्हाला? ताई म्हण. सगळे मला ताईच म्हणतात. ती गहीवरून बोलली. कुंदाताई, माफ करण्यासाठी आधी आकस असायला हवा ना मनात. एवढ्या वर्षांनी तुम्ही समोर आलात आणि मी घाबरले, गोंधळले. मी तुमच्यापासून पळवाट शोधू लागले. पण माझ्या विराजने माझी ती वाट अडवली. म्हणाला, आई, भीती मानवाचा पहिला शत्रू आहे. पटलं ते. त्याला सगळं सांगितले. मन हलकं गेले. तुम्ही भेटायला येणार तेव्हा भेटायलाही तयार झाली. मी तुम्हाला माफ केलं नाही म्हणणार. तुम्ही मोठ्या आहात. मी एकच करू शकते. असं बोलून मंजिरीने त्यांना मिठी मारले. मंजिरीच्या मिठीत कुंदा कितीतरी वेळ रडत राहिली आणि विराज जसं मंजिरीला प्रेमाने थोपटत होता तसंच मंजिरी कुंदाला शांत करत होती. इथे मंजिरीचं नाव मधुरा झालेलं आहे. कृपया प्लीज समजून घ्या. मधुरा म्हणजेच मंजिरी. धन्यवाद. कुंदाताई, विराजचा माझा जीव आहे आणि सुमनला बघता क्षणी माझी सून म्हणून पसंत केले होते. ही सोयरीक नक्की होणार. आता डोळे पुसा. रडू नका आत्याबाई. मंजिरी हसून म्हणाली, आपल्याला लग्नाची तयारी करायची आहे. आणि हर्षभराने कुंदाने मंजिरीला मिठीत घेतले. क्रमश कथेचे हक्क लेकीकडे.
आवाज प्राची सोळे, लिखित प्राची सोळे.